पर्यावरणाच्या अनुषंगाने आपण काय मेसेज देऊ शकतो, आपण लोकांना सोबत घेतलं तर देर विल बी सर्टन रिझल्ट. ट्री प्लांटेशनचं खूप मोठं आम्ही हे केलं, आपण अर्बन फॉरेस्ट तयार केलं. अजूनही तुम्ही तिथे जाल, तिथे ITI कॉलेजच्या बॅकग्राऊंडमध्ये वगैरे आपण एक मोठं हे केलंय. सगळं तहसील ऑफिसेस, सगळे SDM ऑफिसेस, ज्या ज्या ठिकाणी खूप मोठी जागा होती ते सगळं झाडं लावले. ते येरमाळ्याच्या डोंगरावरच आम्ही झाडं लावले आणि धाराशिवच्या बाहेरच झाडं लावले. धाराशिव टू तुळजापूर दोन्ही ठिकाणी आपण वडाचे झाडं लावले. बिकॉज तिथं एक वडगाव सिद्धेश्वर म्हणून गाव आहे. तर वडगाव नावच ते वडाच्या झाडावरून होते, परंतु वडाचे झाड निघून गेले होते हायवेच्या ह्याच्यामध्ये, फक्त गाव राहिलं. हा, आणि ते सगळे वडाचे झाड नव्हतेच. मग ते हायवेवाल्यांना सांगून मग वडाचे झाड आम्ही दोन्ही बाजूनी लावलं. आताही दिसतात ते झाड आफ्टर 10 years. सो ते एक मॅग्निफिशंट दिसतं धाराशिव टू तुळजापूर. आणि तिथं एक अजून एक एरिया आहे, मग तिथं आपण एक डेन्स फॉरेस्ट तयार केला. असं एक केंद्रेकर सर डिव्हिजनल कमिशनर होते, त्यांची संकल्पना होती झाडं लावण्याचे कार्यक्रम घ्या. मग आम्ही भरपूर झाडं लावण्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी केलं. पर्यावरणाचा संदेश द्यावा असं एक थीम ठेवून आपण तिथं काम केलं. दॅट वॉज सायकलचे एक पार्ट ते होते. सायकलिंग ग्रुप्स होते तिथं, मग त्यांची साथ घेतला आम्ही. मग सायकलिंगला पण ते जायचे धाराशिव टू तुळजापूर वगैरे. मग मी काही करू शकले नाही, आम्ही फक्त हे केलं होतं. नवरात्रीच्या वेळी आम्ही पायी गेलो होतो, पण सायकलिंग केलं नाही. पण सायकलिंग आम्ही रेग्युलर ऑफिससाठी ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टिकोनातून त्याच्यामधले 2 येईल. एक तरी आपलं रोज गाड्याने जाणे, गाड्याने येणे, त्याचे कार्बन फुटप्रिंट कमी करणे. आणि सेकंड, सगळ्यांना डायबिटीस, BP ते असतोच, तरी सुद्धा गाडी वापरतात. तेच तुम्ही सायकल वापरा. सो दॅट वॉज इनडायरेक्ट, म्हणजे हेल्थसाठी पण आपण काम केलं होतं. बिकॉज काय, ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करायचंय, मग त्याच्यामुळे तेवढंच तुम्ही सायकल वापरली येणं जाणं. आणि सायकल असलं की सायकल चालवण्यासाठी पण एक मोटिवेशन असतो सकाळी उठून. मग त्याच्यामुळे ते आम्ही एक इंट्रोड्यूस केलं होतं. इट वॉज फॉर हेल्थ बेनिफिट ऑल्सो अँड एन्व्हायरमेंटल अँगल ऑल्सो. हा दोन्ही उद्देश ठेवून आम्ही ते सुरू केलं होतं.